भारत सरकार नोंदणीकृत बहुउद्देशीय राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची पत्रकार भवन मोहाडी येथे बैठक संपन्न। तर बैठकीत विविध क्षेत्रात चर्चा। राष्ट्रीय पत्रकार भवनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच संपन्न होणार असल्याचे भारत सरकार नोंदणीकृत बहुउद्देशीय राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष निकम यांनी दिली। राष्ट्रीय पत्रकार भवन सभागृह मोहाडी तालुका दिंडोरी या पत्रकार भवनमध्ये सभा घेण्यात आली। त्यानंतर घटनेचे विविध पदाधिकारी यांनी पत्रकार भवनची पाहणी केली। यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष निकम, नंदिनीताई अहिरे महिला अध्यक्ष, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे प्रफुल्ल मिश्रा महाराष्ट्र प्रदेश, जिल्हा उपाध्यक्ष देविदास जाधव, जिल्हा संघटक चांदवड रोशन वाघ, सुरेश वाघ, महेश तिडके, दिंडोरी तालुका अध्यक्ष संजय तुपे, घनश्याम सुरेश ओकारडे आदी उपस्थित असून यांच्यामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक संपन्न झाली। तर या बैठकीचा आढावा डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी घेतला आहे। या संदर्भात घटनेचे अध्यक्ष संतोष निकम, प्रफुल्ल मिश्रा व नंदिनीताई अहिरे यांनी अधिक माहिती दिली। आज राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेची ज्या ठिकाणी आपण उभा आहोत ते ठिकाण आहे राष्ट्रीय पत्रकार भवन। या ठिकाणी आपण आलो आहोत आणि या ठिकाणी आपण आजच्या ह्या मीटिंगमध्ये काही आपले सभासद आहेत, आपले संपूर्ण टीम लोक आलेले आहेत, त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत। सर, आपण आज ह्या राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेच्या पत्रकार भवनमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत, काय सांगा? राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचं मोहाडी येथील राष्ट्रीय पत्रकार भवन येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने संघासाठी समर्पित होणार आहे। यासाठी येणाऱ्या काळात माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल। त्याकरता नियोजन करण्यासाठी आजची बैठक या भवनामध्ये घेण्यात आली होती। येणाऱ्या काळामध्ये तब्बल 2-3 महिन्यानंतर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या 5वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे। त्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आम्ही राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचं जे भवन उभारलेलं आहे भव्य दिव्य, ते भवन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या सर्व सभासदांसाठी समर्पित करणार आहोत। त्याचप्रमाणे आपल्या संघटनेचे अध्यक्ष आहे यांच्याशी संपर्क ताई, आपण या ठिकाणी जी बैठक घेतली या बैठकीच्या संदर्भात आपण काय सांगणार? ही बैठक आज आपण इथे घेतलेली आहे। ही बैठक आपण जे भवनात उभं आहोत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचं एक भव्य दिव्य असं भवन आपण इथं स्थापना केलेली आहे। म्हणजे अजून त्याचं स्थापना नाही झालेली, पण तयारी आहे चालू। काही दिवसात त्याची स्थापना करणार आहोत आपण। आणि आजपर्यंत इथे कुठेही असं भव्य दिव्य स्मारक किंवा भवन असं तयार झालेलं नाही। तर आपण सगळं या ठिकाणी जे कोणी बाहेरून येणार आहे, इथून आपल्याला विमानतळ आहे 3 किलोमीटरवरती, तर ही सोय एक पत्रकार लोकांनाच नाही तर चांगले मोठे जे कोणी व्यक्ती इथं येतील तर त्यांच्यासाठी आपण ही सोय केलेली आहे की पुढे जाऊन त्यांची सोय होईल। इथे एक चांगल्या प्रकारे त्यांना राहायचे स्थान पण भेटणार आहे या ठिकाणी। त्यासाठी आपण या सगळ्या गोष्टीचं नियोजन करून हे कार्य केलेले आहे। त्याचप्रमाणे आपल्या संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी आहे, त्यांची संपर्क साधणार आहोत। सर, काय सांगाल आपण या बैठकीच्या संदर्भात, तुम्ही अध्यक्ष म्हणून? नमस्कार, मी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम। समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी लढणारा पत्रकारांचा बहुउद्देशीय संघ म्हणूनच राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचं नाव घेतलं जातं। आणि या संघटनेच्या माध्यमाने आपण विविध उपक्रम, विविध सामाजिक कार्यक्रम राबवणार आहोत आणि त्यासाठीच राष्ट्रीय पत्रकार भवनाची बांधणी इथे आपण केलेली आहे। राष्ट्रीय पत्रकार भवनाच्या माध्यमाने आपण अनेक जे 57 विंग्स आहेत, या विंग्सच्या पदाधिकाऱ्यांची इथे राहण्याची, जेवणाची उत्तम व्यवस्था कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। लवकरच आपण राष्ट्रीय पत्रकार संघाच्या माध्यमाने एक आपलं मोठं अधिवेशन आपण घेणार आहोत। त्याचबरोबरच काही महिन्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या हस्ते आपण एक उद्घाटन देखील इथे करणार आहोत। त्यासाठीच आपण तयारीला लागलो आहोत। पुढच्या काही महिन्यानंतर आपलं जे उद्घाटन होणार आहे त्यासाठीच आज एक खास मीटिंग आपण बोलवली आहे। माझ्याबरोबर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जे महाराष्ट्राचे प्रदेश संपर्क प्रमुख प्रफुल्ल मिश्रा सर आहेत,
आणि त्याचबरोबर तालुकाध्यक्ष आपले तिडके सर आहेत, जाधव मॅडम ह्या महाराष्ट्राच्या आपल्या अध्यक्ष आहेत अन्य अत्याचार समितीच्या, आणि इतरही आपले पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. उकिरडे सर आहेत, आपले रोशन गव्हाणे सर आहेत, वाघ सर आहेत. या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या सोबतीला आपण आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या संघटनेच्या माध्यमाने एक मोठं असं अधिवेशन कसं उभं राहते त्यासाठी ही मिटिंग घेतली आहे. अधिक साधक बाधक चर्चा झालेली आहेत आणि लवकरच आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोमाने काम करणार आहोत. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणचा जो आढावा घेतला त्या पत्रकार भवनचा 3 ते 4 महिन्यामध्ये या ठिकाणी जो उद्घाटनाचा जो कार्यक्रम होणार आहे त्या संदर्भात या ठिकाणी मिटिंग घेण्यात आलेली आहे. मात्र त्या मिटिंगला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या संदर्भात आजची ही मिटिंग घेण्यात आलेली आहे. डीजी महाराष्ट्र न्यूज साठी देविदास जाधव, चांदोड. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या बघण्यासाठी डीजे महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. तसेच आपल्या जिल्ह्यात व तालुक्यात प्रतिनिधी नेमणे आहे तरी अनुभव असलेल्या व्यक्तीने त्वरित संपर्क साधावा. संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60.